महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मधून भाजपकडून आकाश बाळासाहेब सोनवणे मैदानात। नमस्कार, आता आपण आहोत प्रभाग क्रमांक 3 मध्ये। आपल्यासोबत जे इच्छुक उमेदवार आहेत महानगरपालिकेसाठी ते आकाश सोनवणे सर। नमस्कार सर, आपलं दैनिक पराक्रमीमध्ये स्वागत आहे। सर, आपण प्रभाग क्रमांक 3 हा का निवडला? सर्वप्रथम मी 2015 मध्ये भारतीय जनता पार्टी जॉईन केली। त्यानंतर मी विद्यार्थी आघाडीत 2017 पासून मोठ्या प्रमाणात काम केलं। मग मी कॉलेजमध्ये असताना पोरांचे ऍडमिशन असतील, कोणाची काही समस्या असतील, कुलगुरूचा काही विषय असेल तर मी ते मोठ्या माध्यमातून मी सोडण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर मी माझ्या गुलमोहरवरील लोकांमध्ये संवाद घातला। त्यानंतर त्यांनी मला हे केलं, आव्हान केलं की तू इतकं चांगलं काम करतो, तू पालिकेत सुद्धा चांगलं काम करशील। त्यांच्या माध्यमातून मी प्रभाग क्रमांक 3 असा हा निवडलेला आहे। तर नगरसेवक म्हणून तुम्ही निवडून आला तर पहिले प्रभागाची कोणती समस्या तुम्ही सोडवणार आहात? सर्वप्रथम मी नागरिकांचा जो मोठा प्रश्न आहे तो म्हणजे कचरा, पथदिवे, रस्ते हे मी याच्यावर मोठा भर देणार आहे। कारण की जागोजागी आता बघितलं मोठ्या प्रमाणात रस्ते झालेले आहेत, पण जे अंतर्गत रस्ते आहेत, कॉलनीमध्ये रस्ते आहेत, त्याला सगळ्यात पहिले प्राधान्य देणार आहे। दुसरा विषय म्हणजे कचऱ्याचा विषय, कारण की कचरा झाल्यामुळे काय होतंय, हे खूप होत राहील, मलेरिया, डेंग्यू, मच्छरची खूप वाढ झालेली आणि भटक्या कुत्र्यांचा जो त्रास आहे तो लहान मुलांना आणि जे ज्येष्ठ नागरिकांना त्यांना खूप त्रास होतो या भटक्या कुत्र्यांचा। त्याचा आम्ही सर्वात पहिले नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर आम्ही त्याचा बंदोबस्त करणार आहे। आपली कामाची पद्धत इतरांपेक्षा कशी वेगळी असणार आहे? आमची कामाची पद्धत इतरांपेक्षा वेगळी अशी असणार आहे कारण आम्ही लोकांमध्ये जाऊन त्यांच्यामध्ये त्यांचे फोन नंबर घेतलेले आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो आहे। आम्ही कॉलनी वाईज व्हॉट्सअप ग्रुप बनवलेले आहे, संपर्क कार्यालय उघडलेले गुलमोहरला। कोणी येऊन इथं संपर्क करून माझा नंबर मी दिलेला आहे। कोणाला काही प्रश्न असेल ते त्यांनी डायरेक्ट मला विचारलं तरी काही अडचण नाही। तरी व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्यांनी काही प्रश्न विचारायच्या पहिलेच आमचं काम पूर्ण झालेलं असतं, त्यामुळे काही चिंता वाटत नाही। आपल्या प्रभागामधील 3 मोठ्या समस्या कोणत्या आहेत? सगळ्यात मोठा प्रश्न आहे रस्त्याचा, दुसरा प्रश्न आहे कचऱ्याचा आणि तिसरा प्रश्न आहे स्वच्छतेचा। स्वच्छता नसल्यामुळे कुत्र्यांचा त्रास दैनंदिन दिवसात खूप वाढत आलेली। तरुणांना रोजगार मिळण्यासाठी आपण काय प्रतिक्रिया करणार आहात? माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील व पालकमंत्री साहेब राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून नगर जिल्ह्याला 2 मोठ्या MIDC जाहीर करण्यात आलेले आहे। तर त्याच प्रमाणात युवकांना मोठा रोजगार मिळेल याची मी ग्वाही देतो। तुम्ही नागरिकांसाठी काय वेगळं करणार आहात? त्या संदर्भात नागरिक तुम्हाला मतं देतील? नागरिकांचे प्रश्न जाणणं हे खूप गरजेचं असतं। त्यासाठी आम्ही नागरिकांमध्ये गेलो, त्यांचे कॉन्टॅक्ट घेतलेले आहे कॉलनी वाईज, काहींचे आम्ही संपर्क केलेले आहे। त्यांनी जसे प्रश्न जसे काही कॉलनीमध्ये अंदाज झालेले त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही इथं स्ट्रीट लाईट बसवा, पथदिवे बसवा, काहींचं म्हणणं इथं तुम्ही CCTV कॅमेरे बसवा, असं आम्ही सर्व आराखडा तयार केलेला आहे आणि ते येत्या काळात आम्ही नगरसेवक झाल्यावर आम्ही ते पूर्णपणे करणार याची मी ग्वाही देतो।